रामकृष्ण हरी मित्रांनो, तर आज मी करणार आहे हॉलची साफसफाई। तर मी आज थोडंसं घर आवरायला घेतलेलं आहे थोडं, आणि आम्ही खूप दिवसापासून रूम शिफ्ट करायची होती आम्हाला, पण आम्हाला वेळच भेटत नव्हता। तर फायनली आम्ही रूम पण चेंज केली आणि माझं फर्निचरही लगेच 2-3 दिवसांनी आलं होतं। तर नंतरून एवढं खूप सामान झालं होतं घरामध्ये, तर नंतर मग मी ते घर एक हॉल, बेडरूम, किचन असं आवरायला घेतलं। कारण की एकाच दिवशी मला सगळं आवरता येणार नाही आणि मी एकटीच होते आवरायला, त्याच्यामुळं काही एवढं सगळं आवरता आलं नाही मला। तर मग मी आता आज हॉल घेतलेला आहे आवरायला, तर तिथलं मी थोडंसं सामान काढलं, सोफा पुसायला घेतला होता। कारण की आमची रूम खूप मोठी आहे आणि आम्ही रूममध्ये दोघंच राहणार आहोत, त्याच्यामुळे म्हटलं की एक करून थोडं आवरलेलं मला पण बरं राहील। सोफा आणि ते खूप एवढं घाण झालं होतं की बघायलाच नको। कारण की गावाला 1 वर्ष झाले आमचं सामान गावालाच होतं। माझं लग्न झाल्यापासून म्हणजे माझ्या लग्नात आलेलं सामान आहे, ते माझ्या मम्मीने घेऊन दिलेलं आहे मला। तर 1 वर्षापासून आम्हाला सामान आणायचं होतं आणि आमच्याकडं पाहिजे तेवढी मोठी रूम पण नव्हती सामान ठेवायला। त्यामुळे आता आम्ही रूम केली, तर मग सामानही घेऊन आलेलो आहे। ते खूप दिवसापासून ठेवल्यामुळे ते गाडीमध्ये आणताना आमचं थोडंसं फर्निचरही खराब झालं आहे। त्याच्यामध्ये सोफा थोडासा एका साईडला सोफ्याचा कवर फाटलेला आहे। माझं बेडचा सुद्धा एक कोपरा असा मोडला आहे। तर नंतरून मी थोडंसं म्हटलं आता जाऊ द्यात, तर घरगीर आवरायला घेतलं, झाडून घेतला थोडंसं, कारण की माती पण खूप झाली होती, त्या सोफ्यावरती पण खूप घाण झाली होती। तर हळूहळू सगळं एक काम उरकत घेतलं, झाडून घेतलं, सगळे कोपरे-कापरे झाडले आणि रूमसुद्धा आम्ही आलो होतो तेव्हा घाण होती। आल्यानंतरून मी 2-3 वेळा तिला झाडले, पुसले, साफ ठेवलं, तेव्हा कुठं आज हा रूम जरा स्वच्छ दिसतो आणि छान दिसतंय। तर हळूहळू सगळं झाडून घेतलं, कारण की माझं रुटीनचं तुम्हाला सांगतेच आहे मी, की माझं रुटीन कसं असतं। आता मी जॉब करते, माझा हजबंडही जॉब करतात, आम्ही दोघंही जॉब करतात आणि माझं तर मी लग्नाच्या आधीही जॉब करायचे आणि मी लग्न झाल्यावरसुद्धा चालू ठेवलेलं आहे। कारण की घरी बसून मला नाही आवडत, कारण की स्वतःचे आपले तेवढे 2 पैसे आलेले कधीही बरं आणि माझ्या नवऱ्याला तेवढाच हातभारही लागतो। तर झाडून घेतलं होतं, फरशी पुसायला घेतली, फरशी पुसली, फरशी पण पुसायला घेतली होती। तर तुम्ही एक काम माझं बघू शकता आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की मी रूम कशाप्रकारे आवरली आणि माझी रूम कशी दिसते। तर मला शेवटला नक्की सांगा की मी रूम स्वच्छ चांगल्या प्रकारे केला आहे की नाही केला आहे।
तर मला कमेंट करून नक्की सांगा की मी हॉल चांगल्या प्रकारे आवरलेला आहे की नाही. हे जुगाड आहे माझं, की मला माझ्याकडे टिपॉय नव्हता, तर मी आमचं ती स्टीलची टाकी असल्यामुळे मी त्याच्यावरतीच कवर टाकून त्याला टिपॉय बनवला आहे शोपीससाठी. तर कसं वाटलं तुम्हाला ही माझी आयडिया, मला ते सुद्धा कमेंट करून सांगा. आणि तुम्ही एवढा वेळ दिल्यामुळे आणि एवढं भरभरून प्रेमाने माझा व्हिडिओ बघितल्यामुळे खूप खूप आभार आहेत. आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, फॉलो करा, मला कमेंट करा आणि मला सपोर्ट करा. कारण की माझी न्यू जर्नी आहे, नवीनच ब्लॉग आहे, तर मला नक्की सबस्क्राईब करा. चला भेटूयात आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.